Hello students, in last lecture we have seen about maximum work. In this lecture we have to understand or study expression for maximum work. What is the concept of maximum work? The maximum work takes place when the pressure of the gas P is infinitesimally greater than the P external, or P external is infinitesimally smaller than the pressure of the gas. म्हणजेच जे गॅस प्रेशर असेल P ते P एक्सटर्नल पेक्षा कसं असलं पाहिजे, इन्फायनाइटसिमल जास्त असलं पाहिजे, किंवा P एक्सटर्नल हे प्रेशर ऑफ गॅस P पेक्षा कसं असलं पाहिजे, स्मॉलर असलं पाहिजे. तर त्या ठिकाणी काय होणार आहे, मॅक्झिमम वर्क. किंवा त्याच्यामध्ये लास्टला आपण सांगितलं होतं की प्रोसेस कशी असणार आहे, ती रिव्हर्सिबल. मग लास्ट पॉईंट आपण म्हणलं होतं की मॅक्झिमम वर्क इज ऑब्टेन्ड फ्रॉम द सिस्टीम when the any change taking place in it is thermodynamically reversible. म्हणजे प्रोसेस जर थर्मोडायनामिकली रिव्हर्सिबल असेल तर वर्क कसं होते, मॅक्झिमम. म्हणजे मॅक्झिमम वर्कच्या कंडिशन लक्षात आले. प्रेशर ऑफ द गॅस P is infinitesimal greater than the P external. आणि प्रोसेस कशी आहे, नंबर ऑफ स्टेपमध्ये म्हणजे पूर्ण होते. एका स्टेपमध्ये, एका सिंगल स्टेपमध्ये प्रोसेस होत नाही. तर हे आपण कशाबद्दल बघितलं होतं, कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क. आता एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क. Consider n moles of an ideal gas is enclosed in a cylinder fitted with frictionless and movable piston. म्हणजे ह्या सिलेंडरमध्ये n मोल ऑफ गॅस एनक्लोज केलेला आहे, आणि त्याच्यावरती पिस्टन आहे. आणि ते पिस्टन कसं आहे, फ्रिक्शनलेस. म्हणजे पिस्टन मूव्ह होत असताना तिथं ह्याच्या सराउंडिंग सोबत किंवा ह्या सरफेस सोबत सिलेंडरच्या त्याचं फ्रिक्शन होणार नाही. आणि ते पिस्टन कसं आहे, आणखी मुव्हेबल आहे. अंडरस्टँड. आणि नंतर याच्यामध्ये जो गॅस दिलाय त्याचं काय होणार आहे, एक्सपान्शन. इनिशियल व्हॉल्यूम किती असणार याचं, V1. आणि ज्यावेळेस पूर्ण प्रोसेस होणार आहे त्यावेळेस फायनल व्हॉल्यूम काय येणार आहे, V2. Consider n moles of an ideal gas enclosed in a cylinder having frictionless and movable piston. The gas expands. The gas expansion म्हणजे पिस्टन वरच्या बाजूला जाणार आहे. The gas expands isothermally and reversibly. The gas expands isothermally and reversibly from the initial volume V1 to the final volume V2 at the temperature T. म्हणजे गॅसचं एक्सपान्शन होणार आहे. कुठून होणार आहे तर इनिशियल व्हॉल्यूम V1 आहे आणि फायनल व्हॉल्यूम किती आहे, V2. आणि त्यावेळेस टेम्परेचर काय असेल, T. द एक्सपान्शन टेक्स प्लेस इन नंबर ऑफ स्टेप्स ॲज शोन इन बिलो फिगर. एक्सपान्शन कसं होतं, नंबर ऑफ स्टेपमध्ये. म्हणजे आपण म्हणू शकतो इनफायनाईट नंबर ऑफ स्टेपमध्ये म्हणू शकतो. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस, आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जे काही एक्सपान्शन होणार आहे ते कसं होणार आहे, नंबर ऑफ स्टेपमध्ये. म्हणजे पिस्टन एका सिंगल स्टेपमध्ये V1 to V2 जाणार नाही, तर ते सुरुवातीला ह्या पोझिशन, नंतर ह्या पोझिशनला. म्हणजे प्रोसेस कशी होते, नंबर ऑफ स्टेपमध्ये होते. एका सिंगल स्टेपमध्ये प्रोसेस होणार नाही. ड्युरिंग इच स्टेप, प्रत्येक स्टेप होत असताना कोणतं प्रेशर जास्त आणि कोणतं कमी असलं पाहिजे, जे की आपण मॅक्झिमम वर्कमध्ये पण सांगितलं होतं. ड्युरिंग इच स्टेप एक्सटर्नल प्रेशर P एक्सटर्नल, म्हणजे गॅसच्या वरती जे प्रेशर असणार आहे, सॉरी पिस्टनवरती जे आपण प्रेशर अप्लाय करतोय इथं, ते काय असणार आहे, P एक्सटर्नल. आणि गॅसचं जे प्रेशर असेल मध्ये तर ते काय असेल, कॅपिटल P. त्याच्यामुळे काय आले, ड्युरिंग इच स्टेप एक्सटर्नल प्रेशर P एक्सटर्नल इज मेड इनफायनाइटसिमली स्मॉलर दॅन द प्रेशर ऑफ द गॅस. म्हणजे P एक्सटर्नल काय असणार आहे, इनफायनाइटसिमली स्मॉलर दॅन द प्रेशर ऑफ द गॅस. याला आपण असे म्हणू शकतो की प्रेशर ऑफ द गॅस P इज इनफायनाइटसिमली ग्रेटर दॅन द P एक्सटर्नल. म्हणजे वरचं प्रेशर काय असणार आहे, P एक्सटर्नल असेल आणि मधलं प्रेशर P असणार आहे. म्हणजे थोडक्यात हे मधलं प्रेशर P एक्सटर्नलपेक्षा कसं आहे, इनफायनाइटसिमली ग्रेटर असणार आहे. आणि ते कसं होणार आहे, बाय रिमूव्हिंग मासेस ग्रॅज्युअली फ्रॉम द पिस्टन. म्हणजे वरती मास ठेवलेला आहे, वेट आहे. आपण जसं वेट काढू
तसं वरचं प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि वरचं प्रेशर कमी झाल्यामुळे मधलं पण प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे आणि गॅसचं काय होतंय, एक्सपान्शन होते. Therefore, during each step, external pressure P external is made infinitesimally smaller than the pressure of the gas by removing the masses gradually from the piston. जसं आपण मास कमी करणार आहोत तसं वरचं प्रेशर पण काय होणार आहे, पी एक्सटर्नल काय होते, इनफायनाइटसिमली एकदम कमी होणार आहे, म्हणजे डिफरन्स जास्त नसणार आहे. नेक्स्ट, द गॅस एक्सपांड स्लोली and its pressure would decreases. Its pressure means P. जसं गॅसचं एक्सपान्शन होणार आहे तसं मधल्या गॅसचं पण प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. आता हे प्रेशर कसं कमी होईल, तर मध्ये जो गॅस असेल त्या गॅसला स्वतःची काही एनर्जी असणार आहे. ती एनर्जी म्हणजे काय, गॅसचं प्रेशर असेल. मग पिस्टनची मुवमेंट एका पोझिशनपासून दुसऱ्या पोझिशनपर्यंत झाली, त्याला काहीतरी एनर्जी जाणार ना, म्हणजे ते प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. नंतर परत पिस्टन एका पोझिशनहून दुसऱ्या पोझिशनला पिस्टन वरच्या बाजूला ढकलायचं आहे, त्यासाठी प्रेशर काय होणार, गॅसचं कमी होणार आहे. जसं जसं गॅसचं एक्सपान्शन होईल त्यामध्ये जो गॅस असेल त्या गॅसचं प्रेशर वापरलं जाईल, त्याच्यामुळे मधल्या गॅसचं प्रेशर काय होणार आहे, कमी होते. द गॅस एक्सपांड स्लोली ॲट इट्स प्रेशर वुड डिक्रीजेस. नेक्स्ट, द एक्सपान्शन कंटिन्यूज अंटिल द प्रेशर फॉल्स टू पी एक्सटर्नल ऑर इट इक्वल टू पी एक्सटर्नल. म्हणजे एक्सपान्शन कुठपर्यंत होणार आहे, गॅसचं एक्सपान्शन कधीपर्यंत होईल, जोपर्यंत गॅसचं प्रेशर पी हे पी एक्सटर्नल इतकं होत नाही तोपर्यंत काय होणार आहे, एक्सपान्शन होते. म्हणजे लक्षात आलंय, सुरुवातीला आपण म्हणल्याप्रमाणे हे पी एक्सटर्नल आपण कसं केलं, एकदम स्मॉल ठेवलेलं आहे आणि प्रेशर ऑफ गॅस कसं आहे, इन्फायनाइटली ग्रेटर आहे. पण जसं जसं मास काढू आपण तसं मधल्या गॅसचं पण प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज. आणि गॅसचं प्रेशर आणि पी एक्सटर्नल ज्यावेळेस सेम येतील, मग दोन्ही जर सेम असतील तर एक्सपान्शन होणार आहे का, तर होणार नाही. बरोबर आहे का. म्हणजे जोपर्यंत एक्सपान्शन कधीपर्यंत होणार ते सांगितलं, एक्सपान्शन कंटिन्यूज अंटिल द प्रेशर फॉल्स टू पी एक्सटर्नल ऑर इट इक्वल टू पी एक्सटर्नल. म्हणजे गॅसचं प्रेशर आणि पी एक्सटर्नल ज्यावेळेस दोन्ही सेम होतील तोपर्यंतच काय होणार आहे, एक्सपान्शन होते. आणि त्या कंडिशनला आपण काय म्हणू शकतो की सिस्टीम कसे मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असणार आहे. आणि मग त्यावेळेस एक्सपान्शन होणार आहे का, तर होणार नाही, कारण दोन्ही पण प्रेशर कसे असणार आहेत, इक्वल. हे कधी होणार आहे, प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर. ॲट दिस स्टेप म्हणजे आता म्हणल्याप्रमाणे इथं द एक्सपान्शन कंटिन्यूज अंटिल द प्रेशर फॉल्स टू पी एक्सटर्नल. म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस पी आणि पी एक्सटर्नल हे दोन्ही ज्यावेळेस इक्वल असतील त्यावेळेस काय सांगितलंय, ॲट दिस स्टेप नो एक्सपान्शन ऑकर्स अँड द सिस्टीम अटेन्स मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग. म्हणजे सिस्टीम काय करणार आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम अटेन करणार आहे. म्हणजे तर पिस्टनची मुवमेंट स्टॉप असेल, पिस्टन वरती पण जाणार नाही. आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम बघितलेला आहे, ज्यावेळेस सिस्टीम कुठलीही वर्क करणार नाही त्यावेळेस सिस्टीम कशी असेल, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असेल. The volume of the gas is increased by an infinitesimal quantity dV in each single step. म्हणजे प्रत्येक सिंगल स्टेपमध्ये व्हॉल्यूमचा चेंज किती होणार आहे, प्रत्येक सिंगल स्टेपमध्ये. आता इथून इथपर्यंत चेंज झाला आहे, ते व्हॉल्यूमचा चेंज किती आहे, स्मॉल dV. द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज इन्क्रीज बाय इन्फायनाइटसिमल क्वांटिटी dV इन इच सिंगल स्टेप. प्रत्येक सिंगल स्टेपमध्ये व्हॉल्यूम चेंज का असेल, dV असेल. मग आता काय करायचं, आपल्याला प्रोसेस परत रिपीट करायचे. द प्रोसेस इज रिपीटेड इन अ सच अ वे दॅट ॲट एव्हरी टाइम पी एक्सटर्नल इज लोअर्ड इन्फायनाइटसिमली द गॅस. इन्फायनाइटसिमली ते कमी असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेस मग सुरुवातीलाच बोललो आपण, हे पी एक्सटर्नल कसं असलं पाहिजे, इन्फायनाइटसिमली स्मॉलर असलं पाहिजे. आणि त्यावेळेस काय होणार आहे, गॅसेसमध्ये चेंज होणार आहे. द गॅस अंडरगोज सिरीज ऑफ इन्फायनाइटसिमल इन्क्रिमेंट्स इन व्हॉल्यूम. म्हणजे गॅसचं व्हॉल्यूम काय होणार आहे, थोडा व्हॉल्यूम काय होणार आहे, वाढत जाणार आहे. अंटिल द व्हॉल्यूम V2 इज अटेन्ड. परत एकदा पॉईंट सांगतोय हा, आपल्याला प्रोसेस परत रिपीट करायचं. रिपीट म्हणजे इथून इथपर्यंत गेलो, परत आणखी एक वरचं मास कमी केलं आपण. वरचं मास कमी केल्यामुळे काय होणार आहे, पिस्टन परत वरच्या बाजूला जाते आणि वरच्या बाजूला गेल्यानंतर चेंज किती असणार आहे, dV असणार आहे.
म्हणजे असं प्रत्येक वेळेस परत पुढच्या स्टेपला एक मास कमी केले, ते मास कमी केल्यानंतर आणखी पिस्टन वरच्या बाजूला जाते आणि व्हॉल्यूमचा चेंज काय असणार आहे डीव्ही. म्हणजे प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. कशाने रिपीट करायचं आहे तर पी एक्सटर्नल काय करायचे कमी करायचं आहे. वरचं प्रेशर कमी कधी होणार आहे ज्यावेळेस आपण मास रिमूव्ह करतो त्यावेळेस होणार आहे. आणि हे केल्यानंतर काय होते तिथं गॅसच्या व्हॉल्यूममध्ये पण काय होतं इनफायनाइटसिमल चेंज होते. म्हणजे गॅसचं पण व्हॉल्यूम थोड्या अंतरानं काय होते वेळानं वाढत जाते. म्हणजे प्रत्येक वेळेस ते कितीनं वाढते डीव्हीनं वाढते. असं कुठपर्यंत होणार आहे जोपर्यंत फायनल व्हॉल्यूम V2 अटेन होत नाही. हे इथपर्यंत प्रोसेस कंटिन्यूड म्हणले पूर्ण झालं नाही. जोपर्यंत V2 पर्यंत जाणार आहे फायनलला त्यावेळेस प्रोसेस पूर्ण होणार आहे. म्हणजे आपल्याला पी एक्सटर्नल कमी करायचं आहे आणि ते कमी केल्यानंतर व्हॉल्यूमचा चेंज काय होणार आहे डीव्ही असेल आणि तो व्हॉल्यूमचा चेंज प्रत्येक वेळेस स्मॉल चेंज वाढत जाणार आहे. कुठपर्यंत जोपर्यंत व्हॉल्यूम V2 होत नाही तोपर्यंत. नेक्स्ट, when the volume of the gas increases by an infinitesimal amount dV in a single step, a small quantity of work is done. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे वर्क झालं आपलं. आपण पीव्ही टाईप ऑफ एक्सपान्शनमध्ये बघितलं की पिस्टन एका पोझिशन दुसऱ्या पोझिशनला गेलं, एक्सपान्शन असू द्या किंवा कॉम्प्रेशन, त्या ठिकाणी काय होणार आहे वर्क होते. मग इथं काय झालेलं आहे ज्यावेळेस गॅस व्हॉल्यूम इनफायनाइटसिमल अमाऊंट डीव्हीनं चेंज होतोय प्रत्येक स्टेपमध्ये. मग त्या प्रत्येक स्टेपमध्ये व्हॉल्यूम चेंज होतोय आणि तो व्हॉल्यूम चेंज कोणाचा आहे अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस काय होणार आहे स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क होणार आहे आणि ते स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क इथं काय असणार आहे DW. मग ते स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क दिलेलं आहे DW. तर ते DW इज इक्वल टू काय असणार आहे मायनस पी एक्सटर्नल इंटू डीव्ही. जसं आपण पीव्ही टाईप ऑफ वर्क कॅल्क्युलेट केलं होतं. वेन द व्हॉल्यूम ऑफ द गॅस इन्क्रीजेस बाय अन इनफायनाइटसिमल अमाऊंट डीव्ही इन सिंगल स्टेप, अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वर्क इज डन. इट इज गिवन एज DW इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डीव्ही. ॲज द एक्सपान्शन इज रिव्हर्सिबल. आता रिव्हर्सिबल एक्सपान्शन आहे म्हणल्यानंतर काय होणार आहे द प्रेशर P इज ग्रेटर by very small quantity P than the P external. म्हणजे एक्सपान्शन रिव्हर्सिबल असल्यामुळं जे मधलं गॅसचं प्रेशर आहे ते कसं असणार आहे जास्त आहे कुणापेक्षा P एक्सटर्नलपेक्षा. आणि किती क्वांटिटीनं असणार आहे DPनं. त्याच्यामुळं P मायनस P एक्सटर्नल इज इक्वल टू काय असणार आहे DP. ते असं कळाले का प्रेशर ऑफ द गॅस P हे जास्त आहे कुणापेक्षा जास्त आहे P एक्सटर्नलपेक्षा जास्त आहे. मग ते डिफरन्स काय येतोय डीपी. हे समजा 50 असेल आणि किती असेल 49.5. म्हणजे डीपी काय येतोय डीपी काय येणार आहे 0.5. एवढं ते स्मॉल असणार आहे. येतं लक्षात. प्रेशर ऑफ द गॅस किती आहे जास्त आहे कुणापेक्षा पी एक्सटर्नलपेक्षा आणि डीपी काय आला 0.5. मग परत हे याच्यावरून काय करता येईल पी एक्सटर्नल हे मायनस आहे ते प्लस आलं इकडे घेतलं म्हणजे P इज इक्वल टू काय येणार आहे DP प्लस P एक्सटर्नल. आणि परत फायनलला P एक्सटर्नल इज इक्वल टू P मायनस DP. देअरफॉर P एक्सटर्नल इज इक्वल टू P मायनस DP. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन आणि 1 आणि 2 वरून आपल्याला सांगता येईल किंवा याच्यामध्ये P एक्सटर्नलची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. तर DW इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नलसाठी मायनस पी ॲज इट इज पी एक्सटर्नलची व्हॅल्यू P मायनस DP आणि DV ॲज इट इज. बरोबर आहे. परत पुढं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे काय पुढे येणार आहे ते मायनस पी मल्टिप्लिकेशन मायनस पी इंटू DV. परत हे मायनस मायनस प्लस प्लस DP इंटू DV प्लस DP DV. म्हणजे हे जर आपण सॉल्व केलं तर काय येणार आहे DW इज इक्वल टू मायनस पी DV प्लस DP इंटू DV. आता DP आणि DV हे कशा आहेत एकदम स्मॉल टर्म आहेत निग्लिजिबल आहेत ते आपण निग्लेक्ट करू शकतो. म्हणून काय म्हणलं निग्लेक्टिंग द प्रोडक्ट ऑफ DP अँड DV विच इज व्हेरी स्मॉल. हे निग्लेक्ट केल्यामुळे आपल्याला काय येणार आहे DW इज इक्वल टू फक्त शिल्लक काय राहते मायनस पी DV. DW इज इक्वल टू मायनस पी DV. मग आता हे वर कुठलं आलं एका सिंगल स्टेप चालेल
आपल्याला एन नंबर ऑफ स्टेप झालेत किंवा इनफायनाईट नंबर ऑफ स्टेप झाले, त्या प्रत्येक स्टेपचं वर्क काढायचं असेल तर आपल्याला प्रत्येक स्टेपच्या वर्कची बेरीज करावं लागेल. बेरीज करायची म्हणजेच काय, थोडक्यात आपल्याला इंटिग्रेशन घेता येईल. आणि पुढं काय म्हणलंय, द टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन ड्युरिंग द एंटायर एक्सपान्शन फ्रॉम व्हॉल्यूम V1 टू V2 वुड बी द सम ऑफ इनफायनाइटसिमल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल स्टेप्स. म्हणजे प्रत्येक स्टेपमध्ये जे स्मॉल वर्क आहे त्या सगळ्यांचं काय करायचं आहे, सम करायचे. आणि ती सम कशी करायचे, द टोटल वर्क इज ऑप्टेन्ड बाय इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेटिंग इक्वेशन 3 बिटवीन द लिमिट ऑफ इनिशियल अँड फायनल स्टेप. म्हणजे मग असे म्हणल्याप्रमाणे कळले आपल्याला टोटल अमाऊंट ऑफ वर्क काढायचे, हे एका सिंगल स्टेपचं वर्क आहे. प्रत्येक स्टेपच्या वरची काय करायचे, सम करायचे. मग ते सम करायचे म्हणजे काय, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आणि ते इंटिग्रेशन घेताना आपल्याला त्या लिमिटमध्ये घ्यायचं आहे. लिमिट म्हणजे इनिशियल लिमिट आणि फायनल किंवा इनिशियल आणि फायनल स्टेटच्या लिमिटमध्ये घ्यायचं आहे. आणि मग ते जे वर्क येणार आहे ते कसं असेल, मॅक्झिमम. दिस इज द मॅक्झिमम वर्क. एक्सपान्शन कसं असणार आहे, मग ते रिव्हर्सिबल. मग इंटिग्रेशन घेत असताना लास्टला काय आलं होतं, DW इज इक्वल टू मायनस PdV. तर आता काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ DW फ्रॉम इनिशियल टू फायनल स्टेप. आणि इंटिग्रेशन ऑफ मायनस बाजूला काढायचं, इंटिग्रेशन ऑफ मायनस P इंटू DV. आणि परत काय येणार आहे, इनिशियल व्हॉल्यूम V1, फायनल व्हॉल्यूम काय असणार आहे, V2. मग आता टोटल वर्क इनिशियल स्टेप पासून फायनल स्टेपपर्यंत काय असणार आहे, तर ते वर्क असेल मॅक्झिमम. आणि ही कंडिशन कशी आहे, आता सगळ्या ज्या बघितल्या आपण त्या कशाच्या कंडिशन आहेत, मॅक्झिमम वर्कच्या. आणि मॅक्झिमम वर्कच्या कन्सेप्टनुसार जे DWचे इंटिग्रेशन आहे इनिशियल टू फायनल स्टेपचं, ते वर्क कसं येणार आहे, मॅक्झिमम. हेन्स Wmax इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ DW साठी Wmax इज इक्वल टू मायनस ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ PdV फ्रॉम इन द लिमिट V1 टू V2. आता आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे आपल्याला. युझिंग आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT. तर P इज इक्वल टू काय असणार आहे, nRT अपॉन V. मग Wmax इक्वेशन 4 नुसार बघायचं आपल्याला, मायनस ॲज इट इज P साठी काय ठेवलंय, nRT अपॉन V, nRT अपॉन V आणि DV ॲज इट इज. त्याच्यामुळे Wmax इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन ऑफ nRT DV अपॉन V फ्रॉम V1 टू V2 इज इक्वल टू, नेक्स्ट स्टेपला काय येणार आहे, तर हे nRT हे तिन्ही काय कॉन्स्टंट आहे. n म्हणजे नंबर ऑफ मोल्स, ते काय असणार आहेत, कॉन्स्टंट व्हॅल्यू 1 2 3 काय कुठली व्हॅल्यू कॉन्स्टंट येणार आहे त्याची, नंबर ऑफ मोल्सची. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे आणि टेम्परेचर पण काय कॉन्स्टंट. म्हणजे मायनस nRT बाजूला इंटिग्रेशनच्या, म्हणजे काय येणार, फक्त मायनस nRT इंटिग्रेशन ऑफ V1 टू V2 DV अपॉन V. बिकॉज T म्हणजे बिकॉज n, R, T इज कॉन्स्टंट. आता नेक्स्ट स्टेपला काय असणार आहे, तर इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x. फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इज इक्वल टू काय असणार आहे, ln ऑफ x. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इज इक्वल टू ln ऑफ x. त्याच पद्धतीनं इंटिग्रेशन ऑफ dv अपॉन v इज इक्वल टू ln ऑफ v. आणि ही जी लिमिट आहे, लोअर लिमिट V1, अप्पर लिमिट V2 ॲज इट इज. जेव्हा पुढच्या स्टेपला काय आलंय, मायनस nRT ln ऑफ v फ्रॉम V1 टू V2 मायनस nRT ॲज इट इज. मग आता लिमिट पुटअप करायचं आहे. लिमिट पुटअप करताना हायर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर, ln ऑफ V2 मायनस ln ऑफ V1. म्हणजे फायनलला काय आलं, मायनस nRT ln ऑफ V2 मायनस ln ऑफ V1. आणि आपल्याला माहिती आहे लॉग m मायनस लॉग n इज इक्वल टू लॉग m बाय n. त्या फॉर्म्युल्यानुसार मायनस nRT लॉग ऑफ V2 अपॉन V1, सॉरी ln ऑफ आहे, ln ऑफ V2 अपॉन V1. आता कन्वर्टिंग ln इंटू नॅचरल लॉग, lnला आपल्याला नॅचरल लॉगमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि ते कन्वर्ट करताना आपण काय करतो माहिती आहे का, 2.303 न मल्टिप्लाय करतोय. म्हणजे ह्या lnला नॅचरल लॉगमध्ये कन्वर्ट करताना 2.303 न मल्टिप्लाय करायचं आहे आणि लॉगचा बेस काय घ्यायचा आहे, 10. त्याच्यामुळं
हे मायनस एन आर टी ॲज इट इज समजा, मायनस एन आर टी ॲज इट इज 2.303 लॉग ऑफ एल एनच्या ऐवजी लॉग V2 अपॉन V1 टू द बेस 10. म्हणजे एल एनला नॅचरल लॉगमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला 2.303 मल्टिप्लाय केलं आहे, म्हणून लॉगचा बेस काय घेतला आहे 10. त्याच्यामुळं डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 NRT लॉग ऑफ V2 अपॉन V1 टू द बेस 10. इक्वेशन नंबर 5 हे एक्सप्रेशन कसं चालू आहे मॅक्झिममवरचं व्हॉल्यूम चेंजसाठी. आता आणखी एक एक्सप्रेशन आहे, त्याच्यामध्ये फक्त चेंज करायचं आपल्याला. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ. अकॉर्डिंग टू बॉईल्स लॉ काय येणार आहे P1 V1 इज इक्वल टू P2 V2. त्याच्यामुळं P1 डिवाइड बाय P2, हे P2 याला डिवाइड केलं तर V1 काय होणार आहे V2 ला डिवाइड. त्याच्यामुळे V2 डिवाइड बाय V1 इज इक्वल टू P1 अपॉन P2. मग आता हे जी व्हॅल्यू आहे इक्वेशन 5 मध्ये आपल्याला पुटअप करायचं आहे. V2 अपॉन V1 च्या ऐवजी आपण काय ठेवणार P1 अपॉन P2. लास्टला काय येणार आहे रिप्लेसिंग V2 डिवाइड बाय V1 इक्वेशन 5 बाय P1 अपॉन P2 वी हॅव. कुठून चेंज केला आहे ते आपण बघूया. इक्वेशन नंबर 5 पासून चेंज केलेला आहे. म्हणजे काय येणार डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 NRT log P1 upon P2. This is the expression for maximum work having pressure change. हे एक्सप्रेशन आहे. म्हणजे आपल्याला दोन एक्सप्रेशन आहेत मॅक्झिमम वर्कसाठी, एक V2 अपॉन V1 चं, दुसरं P1 अपॉन P2 साठी असणार आहे. समजतंय? आलंय लक्षात? म्हणजे इथपर्यंत काय झालंय आपल्याला हे एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वर्क असणार आहे आणि परीक्षेला विचारलेलं एक्सप्रेशन बरं का महत्वाचं आहे. त्याच्यामुळं पूर्ण एक्सप्रेशन बघितलं पाहिजे. ओके, लास्टला एक करेक्शन राहिलं होतं. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू 2.303 NRT लॉग ऑफ P1 अपॉन P2. हे बेस 10 राहिलं होतं, तर इथं काय असणार आहे बेस 10. ते फक्त करेक्शन करा. परत एकदा सांगतोय डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस 2.303 NRT log of P1 upon P2 to the base 10. This is expression for maximum work for pressure change. हे दोन एक्सप्रेशन आहेत, एक प्रेशर चेंज साठी आणि एक काय व्हॉल्यूम चेंज साठी. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्यावरची प्रॉब्लेम बघणार आहोत. हे प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन मॅक्झिमम वर्क.